श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायातल्या या 5व्या श्लोकाचा पहिला चरणाचा भाग, अर्धा भाग मागच्या निरूपणात आपला झालेला आहे. आता पुढचा भाग आपण बघूया. न च मस्तानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः. तेव्हा भगवान सांगतात की न च मस्तानि भूतानि, अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी भगवंतांनी सांगितलं की माझ्या ठिकाणी हे सर्व भूत, हे जगत हे नाही आहे म्हणा. मग हे काय आहे भगवंता? हे दिसतं तर आम्हाला तर दिसतंय म्हणा, तर मग हे काय आहे? तर भगवंत सांगतात पश्य मे योगमेश्वरम, माझं हे योग ऐश्वर्य तू बघ म्हणाल. भूत भृन्नच भूत असतो ममा आत्मा भूत भावना, की माझ्या आत्म्यापासून हे जगत उत्पन्न झालं, किंवा या जगाचं धारण पोषण जे आहे म्हणा, ते माझा हा आत्मा जो आहे, आत्मा म्हणून जो आहे म्हणा, तो या जगाचं धारण पोषण करतो, किंवा परमात्मा म्हणून मी या जगाचं भूतभुन्न म्हणजे मी त्याचं धारण पोषण करतो आणि त्यांच्या ठिकाणी असतो आणि ते माझ्यातून उत्पन्न होतात. ही जी तुझी कल्पना आहे म्हणले, तर ही बरोबर नाही म्हणा. माझ्या ठिकाणी भूत मात्र नाही. मग हे काय आहे म्हणा? तर म्हणले हे योग ऐश्वर्य आहे. माझं योग ऐश्वर्य बघ म्हणा. ज्यांच्या ठिकाणी हा संसार भाव, ही कल्पना अत्यंत दृढ झालेली आहे, संसाराबद्दलची जी कल्पना आहे ती अत्यंत दृढ झालेली असते, ते काय म्हणतात, हा संसारच खरा आहे. आम्हाला दिसतोय ना, दिसतं ते खरं. जरी अशी म्हण असली, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जग फसत नाही, दिसतं तसं नसतं म्हणून जगातले लोक फसतात. जग फसत नाही. जग आहे असं त्यांना वाटतं आणि ते फसतात. तेव्हा हा संसारच खरा आहे आणि तोच अस्तित्वात आहे असं त्यांना वाटत असतं. सर्वसाधारण जे लोक असतात, संसारच खरा आहे, तोच अस्तित्वात आहे असं त्यांना वाटत असतं. आणि काही लोक तर याच्या पलीकडे जातात म्हणून ते म्हणतात की हा संसारच आहे आणि परमेश्वर नाहीच. हा संसारच आहे, परमेश्वर वगैरे काही नाही, हे तुमची कल्पना आहे. संत सत्पुरुष सांगतात, अरे हा संसाराने ही कल्पना आहे आणि परमेश्वर हाच खरा आहे आणि संसार ही कल्पना आहे. तर जे नास्तिक असतात ते म्हणले असं कसं असेल, हा संसार खरा दिसतोय म्हणजे हाच खरा आहे आणि परमेश्वर दिसत नाही, तो कल्पनेतला परमेश्वर आहे आणि तुम्ही म्हणता तो खरा. हे काय म्हणले, वेडे पण आहे असं नास्तिक लोक म्हणतात. सर्वसाधारण म्हणाले जे नास्तिक लोक असतात ते परमेश्वर नाही असं म्हणतात. परमेश्वर नाही म्हणतात म्हणजे काय, त्यांना त्याचा अनुभव नाही, त्यांनी हे पाहिलेलं नाही म्हणून ते म्हणतात. त्यांचा तरी काय दोष आहे म्हणा, ते परमेश्वर नाही म्हणतात आणि ते म्हणतात आहे तर तुम्ही दाखवा असं ते म्हणतात. तर आपल्याला दाखवता येत नाही आणि त्यांना त्याचा अनुभव घेता येत म्हणून ते नाही म्हणतात. आणि आपल्या ठिकाणी भाव असल्यामुळे आपण त्याचा हळूहळू आपल्याला अनुभव येत असतो. आपण श्रद्धा ठेवतो, श्रद्धा प्रेमामुळे त्याचा अनुभव आपल्याला येतो. परंतु नास्तिक लोक म्हणतात की परमेश्वर नाही, ते अज्ञानही म्हणतात. त्यांना परमेश्वराचा अनुभव घेण्याची इच्छा नसते, परमेश्वराचा अनुभव येत नाही किंवा परमेश्वराचा अनुभव घेण्याची इच्छा त्यांना नसते. इच्छाच नाही तर मग कसा अनुभव येणार, किंवा त्यांची परमात्म्यावर श्रद्धाच नाही आणि म्हणून परमेश्वर नाही असं ते म्हणतात. याच्यात म्हणले काहीच आश्चर्य नाही. पण जेव्हा आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये
आपल्या सनातन वैदिक धर्म, आपल्या धर्माचं नाव काय? सनातन. काही लोक म्हणतात सनातन धर्म. नुसतं सनातन असं नाव नाही त्याचं. आपल्या धर्माचं पूर्ण नाव सनातन वैदिक धर्म असं आहे. पूर्ण नाव सनातन वैदिक धर्म, नुसतं सनातन धर्म नाही, सनातन वैदिक धर्म. किंवा या आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये जशी आस्तिक दर्शन आहे तशी नास्तिक दर्शन पण आहे. 6 दर्शन आहे म्हणा. त्याच्यात काही दर्शन ही आस्तिक दर्शन आहे, म्हणजे ती मानतात की परमात्मा आहे, आणि काही दर्शन आहेत ती मानतात की परमात्मा नाही आहे. पण सर्व दर्शन आपल्यात त्यांनी सामावून घेतली आहे. सनातन वैदिक धर्मामध्ये सर्व दर्शनांना स्थान आहे. नाही तुम्ही नास्तिक दर्शन आहे म्हणजे तुम्ही बाजूला जा, आम्ही तुम्हाला यात ठेवणार नाही धर्मामध्ये, असं नाही होत. नास्तिक दर्शन आहे, आस्तिक दर्शन आहे, तशी नास्तिक दर्शन त्यालाही स्थान आहे. तर ती नास्तिक दर्शन आहे ती म्हणजे सांख्य दर्शन. सांख्य दर्शन ह्याच्यात परमेश्वर असं काही नाही आहे. बौद्ध दर्शन त्याच्यातही परमेश्वराचं हे नाही. आणि चारवाक दर्शन त्याच्यात तर म्हणले संसारच आहे, संसारावरच भर आहे, म्हणजे तोच खरा आहे असं ते म्हणतात. तेव्हा म्हणले त्याच्यापैकी सांख्य आणि बौद्ध दर्शनात परमेश्वर नाही, परमेश्वर नाही असं त्यांचं मत आहे. सांख्य आणि बौद्ध दर्शनात याच्यात काही आश्चर्यच नाही म्हणा. ते म्हणतात की परमेश्वर नाही, सांख्य दर्शन आणि बौद्ध दर्शन याच्यात म्हणून परमेश्वर नाही, याच्यात काही आश्चर्य नाही म्हणा. पण त्याच्यापेक्षा मोठं आश्चर्य म्हणजे असं आहे की ते परमेश्वर नाही म्हणतात, तसंच ते संसारही नाही असंच म्हणतात. काय ते म्हणतात की संसार पण नाहीये. नुसतं परमेश्वर नाहीये असं म्हणून ते बसत नाहीत, तर ते म्हणतात हा संसार नाहीये, हा संसाराचं अस्तित्व नाही होणार. काय म्हणून ते म्हणतात शून्य, सबम शून्यम च शून्यम च, सर्व काही शून्यच आहे म्हणा. मग हा संसार नाही तर मग काय आहे? शून्य आहे. जसं भगवंतांनी सांगितलं माझ्या ठिकाणी हा संसार नाहीये, तसंच सांख्य दर्शन आणि बौद्ध दर्शनात सुद्धा ते म्हणतात की परमेश्वर नाहीये. पण चारवाक दर्शनात तो सांगतात की संसार सत्य आहे. सांख्य आणि बौद्ध दर्शनात परमेश्वरही नाहीये आणि संसार नाही. मग संसार नाही तर काय? तर शून्य आहे, काहीतरी आहे, शून्य आहे. आणि चारवाक दर्शनात परमेश्वर नाही म्हणतात, पण संसार नाही असं ते म्हणत नाही, संसार खरा आहे म्हणले. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत जीवन जगायचं नाही म्हणले, हे जीवन सत्य आहे, हा संसार सत्य आहे. आणि यावत जीवे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपल्याला जगायचं आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत म्हणले सुखाने आपण जगायचं, सुखाचा अनुभव घ्यायचा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, आणि कर्ज काढायचं म्हणलं. म्हणून आजकाल सगळीकडे कर्ज, फ्लॅटसाठी कर्ज, लगेच फ्लॅट मिळतो, फ्लॅटसाठी कर्ज, लगेच गाडी पाहिजे, गाडीसाठी कर्ज. कारण कर्ज घेतलं की लगेच गाडी दुसऱ्या दिवशी आपल्याकडे येऊन उभी राहते. फ्लॅटमध्ये लगेच आपल्याला जाता येतं. आणि सर्व वस्तू ज्या काही आहेत म्हणजे त्या सुद्धा इन्स्टॉलमेंट पद्धतीने मिळत असतात. आणि त्याच्यामुळे एकदम सर्व सुख आपल्या ठिकाणी येतात म्हणा. तेव्हा चारवाक दर्शनाने सांगितलं, अरे सगळे सुख घ्यावं मस्त म्हणा, कर्ज काढावं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, घृतम पिबेत म्हणजे सर्व सुख आपण घ्यावीत, जी काही उपलब्ध आहेत. मग म्हणले भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, पुन्हा जन्म नाहीये म्हणा, त्यामुळे आताच सगळं घेऊन टाका सर्व. तेव्हा बौद्ध आणि सांख्य दर्शनात फक्त परमेश्वर नाही असं म्हणतात. आणि संसाराबद्दल म्हटलं तर संसार दिसतो, पण ते म्हणतात संसार नाहीये, शून्य आहे सगळं. मग काय शून्य आहे? चारवाक म्हणतो परमेश्वर नाही, संसार सत्य आहे, असं याच्यातलं हा फरक आहे म्हणा. पण यापैकी सांख्य आणि बौद्ध दर्शनात परमेश्वर नाही असं म्हणतात, काही आश्चर्य नाही म्हणत.
त्याच्यापेक्षा मोठं आश्चर्य म्हणजे संसार नाही असंही ते म्हणतात. संसार खोटा आहे असं म्हणतात आणि त्याला शून्यवाद असं म्हणतात. म्हणजे त्यांच्यात आणि आपल्या सनातन वैदिक धर्मात संसार नाही याबद्दल एकमत आहे. वैदिक धर्मामध्ये, सनातन वैदिक धर्मामध्ये आणि त्यांच्यात एकरूपता किंवा एकमत कुठे आहे तर म्हणले संसार नाही. सांख्य आणि बौद्ध दर्शनामध्ये ते म्हणतात की ते शून्य म्हणतात आणि आपल्या दर्शनामध्ये आपण म्हणतो की संसार नाहीये. म्हणजे दोघेही म्हणतात संसार नाही, शून्य. ते म्हणतात शून्य आहे आणि आपण म्हणतो परमेश्वरच आहे, परमेश्वराचंच अस्तित्व आहे असं. या बाबतीत एक मत आहे म्हणले की संसार नाही. आणि म्हणून भगवान जे सांगतात की नच मस्तानी भूतानी, हा सिद्धांत तेही मानतात. फक्त परमेश्वर आहे असं ते मानत नाही, परमेश्वर हे नाव घेत नाही, आत्मा परमात्मा हे नाव ते घेत नाही. पण त्या जागी शून्य आहे असं मानतात, म्हणजे काहीतरी आहे असं मानतात, शून्य आहे. तेव्हा शून्य आहे असं ते मानतात. म्हणजे शून्य हे त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे, परमात्मा नाही. बरोबर, संसारही नाही. मग काय आहे त्यांना विचारलं, ते म्हणतात शून्य आहे. म्हणजे शून्य हे त्यांच्या दृष्टीने अस्तित्व आहे, शून्याचं अस्तित्व आहे, काहीतरी अस्तित्व आहे आणि हे त्यांच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. शून्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ म्हणजे पर, आपण त्याला पर म्हणतो आणि म्हणून परमात्मा म्हणतो, ते त्याला शून्य असं म्हणतात. त्याच शून्याला आस्तिक लोक परम ईश्वर असं म्हणतात. ते ज्याला शून्य म्हणतात, म्हणजे आपण असं म्हणतो ना की नचमस्तानी भूतानी, म्हणजे संसार नाहीये. जेव्हा तुला असं कळेल की संसार नाहीये तेव्हाच परमेश्वराची प्राप्ती होईल. म्हणजे आपणही काय म्हणतो की ते संसार नाही म्हणजे शून्यच म्हणतो ना. जेव्हा शून्य आपण म्हणतो, पण आपण असं म्हणतो की शून्य जेव्हा तुला कळेल की सर्व शून्य आहे, परमात्म्याच्या ठिकाणी काही नाही किंवा हे जगत नाहीच आहे. जेव्हा जगत नाही आहे असं म्हणशील, नाही आहे असं तुला अनुभव येईल, तेव्हा ते शून्य होईल. तेव्हा तेव्हा त्यालाच परमात्मा असं म्हणतात. परमात्म्याचा अनुभव तेव्हाच येईल म्हणजे तुला. म्हणजे नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शनामध्ये फरक केवळ शब्दापुरता फरक आहे. आम्ही याचा अभ्यास केला तर काय, हे दोन दर्शन खरं वेगळी नाही आहे. लोक म्हणतात, अनेक ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे, अनेक ग्रंथांमध्ये आणि अनेकांनी खंडन केलेलं आहे. पण आम्हाला तर आमच्या दृष्टीने आम्ही जो विचार आम्ही केला त्याच्या दृष्टीने आम्हाला असं लक्षात आलं की या दोन दर्शनामध्ये फक्त शब्दापुरता फरक आहे. बाकी ते शून्य म्हणतात आणि आपण काय म्हणतो, आपण म्हणतो की संसार नाही. आता संसार जर पूर्ण नष्ट झाला तर राहील काय, सगळं शून्यच राहील ना. म्हणजे आपणही म्हणतो शून्य आहे, परंतु आहे हा शब्द असा आहे की काहीतरी असल्याशिवाय आहे हा शब्द येऊ शकत नाही. म्हणून आपण त्याला परमात्मा असं म्हणतो. पर म्हणजे श्रेष्ठ आणि आत्मा म्हणजे काहीतरी अस्तित्व आहे, आपण त्याला अस्तित्व असतो. तेव्हा त्यात आम्ही जो अभ्यास आमच्या ठिकाणी त्या अभ्यासामधून आमच्या ठिकाणी जे ज्ञान आम्हाला कळलं, त्या आम्हाला लक्षात आलं की या दोन्ही याच्यात काही फरक नाही. हे उगाच लोक वाद करत असतात, ह्याच्यात काही खरं फरक कसं काहीच नाही. वास्तविक पाहता दोघांना एकच बोध होतो. सनातन धर्मामध्ये संसार शून्य होतो तेव्हा जी अवस्था येते त्याला ज्ञान स्वरूप ही अवस्था म्हणतात, की ज्ञान असतं तिथे आणि त्या ज्ञानामुळे तो संसार पूर्ण निरस्त होतो. ज्ञान झालं, ही अवस्था कधी येते, जेव्हा ज्ञान होतो, संसार खोटा आहे तर पूर्णपणे ज्ञान होतो. तेव्हा म्हणाले हा संसार पूर्णपणे अनुभवाला येईनासा होतो, मग संसार निरस्त होतो. तेव्हा बोध स्वरूप, तेव्हा तो जाणणारा बोध स्वरूप होतो. आणि म्हणून नित्य शुद्ध बुद्ध परमेश्वराचं वर्णन कसं केलं आहे, नित्य आहे.
शुद्ध आहे. तर हा शून्य अनुभव, संसार नाही अनुभव नित्य आहे. कारण संसार अनित्य आहे ना. संसार अनित्य आहे, तो येतो, काही काळ राहतो आणि मग नष्ट होतो. संसार अनित्य आहे आणि संसार नाही हा अनुभव नित्य आहे. संसार नाही या अनुभवाचा कधीही अंत होत नाही. संसार नाही हा अनुभव कधीही अनित्य होत नाही, कधीही खोटा होत नाही. आणि म्हणून संसार नाही किंवा शून्य हा अनुभव नित्य नित्यच आहे. आणि जे नित्य आहे तेच सत्य आहे. म्हणून नित्य आणि शुद्ध आहे. संसार संसार सगळा गेला म्हणजे त्याच्यात काय, संसाराचे सर्व भाव गेले. विकार, विचार, अस्वस्थता, सर्व काही अज्ञान, सर्व काही गेलं बघा. मग तो शुद्ध झाला. म्हणून तो नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान त्याच्या ठिकाणी. त्याच्या ठिकाणी ज्ञान असल्यामुळे तो बुद्ध आहे. अनंत आहे, कारण त्याला काही अंतच नाही, त्याला कसल्या मर्यादाच नाही. त्याला ज्ञान अवस्था असं म्हणतात. आणि तत्वदृष्टीने पाहिलं तर त्याला आस्तिक दर्शन व नास्तिक दर्शनामध्ये काहीच भेद दिसत नाही. पण नास्तिक मनुष्यामध्ये आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन याच्यात काही फरक नाही. ते शून्य म्हणतात आणि तेच खरं आहे. आणि ते शून्य म्हणतात, परंतु शून्याचा ज्यांना अनुभव येतो त्यांना कुठला अनुभव येतो, त्याच्यानंतर निर्वाण. ते म्हणतात निर्वाण स्वरूपाचा अनुभव, त्याला निर्वाण असं म्हणतात. शून्याच्या ठिकाणी ते थांबत नाही म्हणत. तिथे संसार नाही म्हणून शून्य झालं. पण मग संसार नाही असा अनुभव आल्यानंतर एकदम आनंदाचा जो अनुभव येतो, सर्व दुःख गेल्याचा जो अनुभव येतो, आनंदाचा जो अनुभव येतो, त्याला निर्वाण असं म्हणतात. तेही म्हणतात की निर्वाण आहे त्याला. आपण ज्याला परमात्मा म्हणतो त्याला ते निर्वाण म्हणतात. एवढाच फरक आहे. म्हणजे शब्दाचा फरक आहे फक्त. म्हणजे नास्तिक दर्शन संसार, पण नास्तिक दर्शन आणि आस्तिक दर्शनामध्ये काही फरक नाही असं तर आमचा सिद्धांत आम्ही केला. बाकी काय ग्रंथामध्ये लिहिलेलं आम्हाला माहिती, लिहिलेलं आहे. दोन वेगळं आहे असं म्हटलेलं. आम्हाला तर त्याच्यात काही वेगळं, आमच्या अनुभवाच्या दृष्टीने काही वाटचं नाही. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शनामध्ये काही फरक नाही आमच्या दृष्टीने. पण एक फरक आहे. पण नास्तिक मनुष्य म्हणजे तो नास्तिक दर्शनाला मानणारा जो नास्तिक मनुष्य आहे, तो नास्तिक मनुष्य आणि नास्तिक दर्शन, बघा आता दोन शब्द आहे. हा आमचा अभ्यास आमच्या ठिकाणी एवढा स्फुरलाय, स्फूर्ती झाली काय की नास्तिक मनुष्य आणि नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शन कुठलं आहे? सांख्य दर्शन आहे, बौद्ध दर्शन आहे आणि चारवाक दर्शन. नास्तिक दर्शनामध्ये, नास्तिक मनुष्यामध्ये आणि नास्तिक दर्शनामध्ये मात्र जरूर फरक आहे असं आमच्या लक्षात आलं. की नास्तिक मनुष्य स्वतःला जो नास्तिक म्हणतो त्याच्यात आणि नास्तिक दर्शनामध्ये जे काही लिहिलेलं आहे, जे काही ज्ञान आहे, त्या दोघांमध्ये मात्र जरूर फरक आहे असं आम्हाला लक्षात आलं. मग तो काय फरक आहे तर म्हणाले, नास्तिक दर्शन संसार जगत भूत मात्र नाहीत असं म्हणतात. नास्तिक दर्शन काय म्हणतात? सर्व शून्य आहे, म्हणजे संसार खोटा आहे, संसार नाही आहे, जगत खोटं आहे, हे भूत मात्र खोटे आहेत, सर्व शून्य शून्य आहे म्हणायचं. आणि तुम्ही जर मानलं तर तुम्हाला दुःख होईल, सर्व दुःखच दुःख आहे म्हणल्याचे. हे जर तुम्ही मानाल संसार सत्य तर तुम्हाला दुःख होईल, म्हणून सर्व दुःख आहे म्हणा. म्हणून संसार हा नाही, भूत मात्र जगत याला अस्तित्व नाही म्हणा, म्हणून सर्व शून्य असं ते म्हणतात. पण नास्तिक माणूस काय म्हणतो, तो नास्तिक मनुष्य संसार खोटा आहे असं म्हणत नाही. बघा तुम्ही, आमचे बरेच मित्र नास्तिक बरेच होते, पण ते आमचं कौतुक करतात. आमचे नास्तिक मित्र आहे पण ते आमचं, तुम्ही लिहिता बाबा, एवढं प्रवचन करतात, याचं आम्हाला एखादं हे आलं की त्यांचा
असा संदेश मेसेज आला, म्हणजे तुमचं चांगलं आहे, तुम्ही एवढं प्रवचन करता, हे करता, गुरुवारी गीतेवर करता आणि शुक्रवारी हरिपाठावर, खरोखरच म्हणले तुमचं अभिनंदन आहे, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. बघा, ते नास्तिक असून ते म्हणतात की अभिनंदन करतो आम्ही तुमचं, तुम्ही फार मोठं कार्य करताय. पण म्हणले आम्हाला याच्यात काही कळत नाही म्हणा, असं ते म्हणतात की आम्हाला काही कळत नाही आणि तुम्ही आम्हाला काहीतरी याच्यावर लिहायला सांगितलं तर आम्ही ते लिहू शकत नाही. नाही म्हणलं आम्हाला तुमच्याकडून, आम्ही म्हटलं आम्हाला तुमच्याकडनं एवढंच पाहिजे, अभिनंदन तुम्ही केलं ना बस एवढंच पाहिजे, कौतुक केलं ना तुमच्याकडून आम्ही एवढीच अपेक्षा करतो, कौतुक आणि अभिनंदन. कारण त्यांना माहिती आहे की एवढं हे फार मोठी गोष्ट आहे, हे होऊ शकत नाही, कोणी करू शकत नाही सहजासहजी, आणि म्हणून ते कौतुक करतो. आणि त्याच्यामुळे नास्तिक लोकांचा मोठं आपल्याला आनंद होतो. मला तर मोठं बरं वाटतं, माझे काही लोक आहेत, मित्र आहेत नास्तिक, पण मला त्याच्याबद्दल फार बरं वाटतं. अरे वा, हा मनुष्य म्हणजे एक म्हणलं चमत्कारच आहे. हा परमेश्वराला तर मानत नाही काय, पण याचं माझ्याबद्दल तर प्रेम आहे आणि माझं तर कौतुक करतो. तेव्हा मला एवढा आनंद होत होता आणि त्याच्यामुळे आमचं मैत्री वाढत असते म्हणा. आणि ते प्रत्यक्ष तसं करतात, लोकांना सांगतात, प्रत्यक्ष कौतुक करतात, असं करतात, म्हणजे त्यांच्या ठिकाणी प्रेम आहे, प्रेम आहे निश्चित आहे म्हणा, आणि म्हणून ते करतात, म्हणून त्यांना भेटायचं असतं. म्हणून पुस्तक प्रकाशित झालं आमचं तरी आम्ही त्यांना पाठवतो, मग पाठवल्यानंतर ते म्हणतात वा फार सुंदर आहे म्हटलं तुमचं पुस्तक, पण मी आतलं काही वाचलं नाही म्हणा, वाचलं तरी मला समजणार नाही म्हणून, पण पुस्तक खूप छान आहे म्हणून मला आनंद जाते, मी माझ्या रॅकमध्ये चांगलं सजवून ठेवलंय. तेव्हा नास्तिक काय म्हणतात, हा संसार खोटा आहे असं नाही म्हणत, संसार त्यांना 100% खरा वाटतो, पण नास्तिक दर्शन काय म्हणतात, संसार शून्य आहे, सर्व शून्य आहे, शून्य आहे. पण हा फरक आहे म्हटलं नास्तिकामध्ये आणि नास्तिक दर्शनांमध्ये, हा फरक आहे असा मला अभ्यासानंतर लक्षात. पण काही नास्तिक असतात त्याच्यावर टीका करतात, ते वेगळे म्हणाल. पण काही नास्तिक असतात ते खरोखर त्यांच्या ठिकाणी प्रेम असल्यामुळे आणि त्यांच्या ठिकाणी इतर भाव नसल्यामुळे ते शुद्ध नास्तिक, त्यांचं अंतःकरण शुद्ध असतं, आणि त्या शुद्ध अंतःकरण असल्यामुळे ते नास्तिक जरी असले तरी अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याच्याला ते आपलं अभिनंदन करतात, नाही तर कोण अभिनंदन करेल. म्हणून नास्तिक दर्शन आणि नास्तिक मनुष्य याच्यात फरक आहे. नास्तिक दर्शन हे म्हणतं की हा संसार नाही आहे आणि परमात्माही नाही आणि संसारही नाही, पण नास्तिक म्हणतो परमात्मा नाही आहे पण संसार खोटा नाही, हे जगात भूत मात्र सर्व शून्य आहे, तसं नास्तिक दर्शन म्हणतं, पण तो असं म्हणत नाही. आणि म्हणून त्या नास्तिक मनुष्याला या खोट्या संसाराचा अनुभव घ्यायला लागतो. नास्तिक झाला म्हणून काही त्याला हा संसाराचा अनुभव येणार नाही असं नाही, उलट त्याला जास्त अनुभव येतात संसाराचा, कारण तो संसाराला सत्य मानतो आणि म्हणून तो मुक्त होऊ शकत नाही म्हणून. म्हणजे हाच नास्तिक दर्शन आणि नास्तिक लोक यांच्यातला मुख्य फरक आहे हा. नास्तिक दर्शन संसाराला उद्देशून संसार नाही किंवा सर्व शून्य आहे असं म्हणतात, पण संसार नाही आणि सर्व शून्य आहे याचा अनुभव घेणारा कोणीतरी उरतोच, कोणीतरी म्हणतो हा संसार नाही, खोटा आहे, सर्व शून्य आहे, परमेश्वर नाही आहे, हा संसारही नाही, पण हे नाही आहे एखादी गोष्ट याचा अनुभव घेणारा कोणतरी आहे ना, बोलणारा कोणतरी आहे, उरलाच. हे सगळं जरी शून्य झालं तरी त्याचा शून्याचा अनुभव घेणारा कोणतरी उरलाच. त्यालाच सनातन वैदिक धर्मात साक्षी असं म्हणतात, साक्षी अवस्था असं म्हणतात. तो साक्षी आहे आणि म्हणून तो म्हणतो की माझ्या ठिकाणी भूत मात्र नाही, माझ्या ठिकाणी संसार नाही आहे, तोही म्हणतो संसार नाही, पण तो साक्षी आहे. आणि साक्षी यालाच परमेश्वर आपण म्हणतो, त्यालाच निर्वाण ते म्हणतात, अवस्था असं म्हणतात, ज्ञानाची अवस्था असं म्हणतात, याला ज्ञानी म्हणतात, त्यालाच बुद्ध असं म्हणतात, बुद्ध पुरुष असं म्हणतात, नित्य शुद्ध बुद्ध असं म्हणतात. तेव्हा हे व्यष्टीच्या दृष्टीने म्हणजे एका व्यक्तीच्या दृष्टीने असं म्हणतात. तर समष्टीच्या दृष्टीने म्हणजे सर्व
ब्रह्मांडाच्या दृष्टीने आस्तिक दर्शनामध्ये याला परमेश्वर असं म्हणतात. म्हणजे सनातन वैदिक धर्मात याला परमेश्वर असं म्हणतात. आणि नास्तिक दर्शनात याला शून्य अवस्था किंवा निर्वाण अवस्था असं म्हणतात. शून्य म्हणजे संसाराचं अस्तित्व समाप्त होणं, आणि शून्य अवस्था म्हणजे त्याच स्थितीचे अस्तित्व कायम राहणं. शून्य एकदा झालं की ती अवस्था बिघडते का? नास्तिक दर्शनात जरी त्यांनी सांगितलं की शेवटची अवस्था शून्य असा अनुभव येतो, मग ती शून्य अवस्था बिघडते का? नाही बिघडत, ती कायम राहते. ते शून्य एकदा झालं की सगळं शून्य कायम राहतं, तिथे संसाराचं काही अस्तित्व राहत नाही. आणि ती जी अवस्था नेहमी कायम अवस्था आहे ती समाधीची अवस्था आहे, कायम समाधीची अवस्था आहे. आणि म्हणून त्याला निर्वाण असं म्हणतात. योग वासिष्ठात देखील निर्वाण प्रकरण आहे. योग वासिष्ठ प्रभू रामाला त्यांचे सद्गुरू वसिष्ठ यांनी जे सांगितलं ज्ञान, त्याच्यात निर्वाण प्रकरण आहे. त्याच्यात सांगितलंय की याला निर्वाणची अवस्था म्हणतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी सांगतात, ज्ञानेश्वरी ओळी सांगतात, तेची कल्पिली प्रकृती पुरे. ही प्रकृती जी आहे म्हणले, प्रकृतीपासून सर्व हे जगत प्रकट झालं, जिला माया असं म्हणतात. तेची कल्पिली प्रकृती पुरे म्हणजे ही कल्पना आहे म्हणले, जगताची कल्पना आहे, तिला प्रकृती असं म्हणतात. परमेश्वरापासून काही हे मनुष्य मात्र झालेले नाहीत ना, ते सर्व प्रकृतीमध्ये झालेलं आहे. आणि ती प्रकृती पूर्ण झाली, प्रकृती पुरे म्हणजे तिथे तिचं समाप्त होते. तेची कल्पिली प्रकृती पुरे आणि भूताभासू आधीच सरे. आणि सर्व भूत मात्र जगत यांचा जो भास होत आहे म्हणजे मनुष्याला, तो आधीच सरे, तो संपला म्हणाले. मग काय होतं? मग स्वरूप उरे एक सरे. मग म्हणले ते परमात्म स्वरूप उरतं. मग जे काय उरतं त्यालाच परमात्म स्वरूप असं म्हणतो. मग स्वरूप उरे निखळ माझे. मग माझं निखळ स्वरूप राहतं म्हणले. तिथे ते म्हणतात शून्य राहतं. शून्य राहतं म्हणजे ते स्वरूप परमेश्वराच. या दृष्टीने आस्तिक आणि नास्तिक दर्शनात विशेष भेद नाहीत बहुतेक. आणि म्हणून भगवान सांगतात नजमस्तानी भूतानी. त्याच्यानंतरच चरण सांगतात पश्चिमे योगमेश्वरम. आता म्हणले माझं योगाचं ऐश्वर बघ म्हणलं. मी निर्गुण निराकार परमात्मा नामरूपाने प्रकट होतो, हेच माझं योग ऐश्वर्य आहे म्हणा. निर्गुण निराकार आहे पण नाम रूपाने प्रकट होतो. आणि प्रगट दिसणारं जगत हे माझ्या योगमायेचं ऐश्वर्य आहे म्हणजे माझ्या प्रकृतीचं ऐश्वर्य आहे, माझं नाही आहे. आणि ही योगमाया माझ्यातून निघालेली आहे म्हणून त्या माझ्या योगमायेचं हे ऐश्वर्य आहे म्हणा. ते ऐश्वर्य तू बघ म्हणा. या ऐश्वर्याकडे तू आपल्या कल्पनेने पाहतो. या माझ्या योगमायेचं ऐश्वर्याकडे तू तुझ्या कल्पनेने बघतो. बरं, योगमाया जशी आहे तसं नाही बघत तू त्याच्याकडे. तू आपल्या कल्पनेनी, अज्ञानाने, विकाराने, वासनेनी माझ्या प्रकृतीरूपी ऐश्वर्याकडे, योगैश्वर्याकडे तू बघतो. आणि त्याच्यामुळे तुझ्या त्या अज्ञानामुळे तुझी कल्पना करतो. त्या कल्पनेने तू त्याच्याकडे बघतो आणि त्याच्यामुळे तुला जग दिसतं. माझ्यात जग नाही आणि कशात जग नाही. आणि ते माझं जे ऐश्वर्य आहे ते माया आहे म्हणजे त्याच्यातही जग नाही आहे मला. पण तुझ्या कल्पनेतलं जग तुला दिसतं. जसं म्हणाले स्वप्नामध्ये काहीच नसतं तरी म्हणले जग दिसतं. तेव्हा जड विनाशी आणि दुःखरूप असं हे जग आहे. ते माझ्या दृष्टीने पाहिलं असता म्हणजे ज्ञान दृष्टीने पाहिलं असता माझंच रूप आहे. ज्ञान दृष्टीने पाहिलं असता माझंच रूप आहे. पण ते अज्ञान दृष्टीने बघतो आणि म्हणून त्याला तिथे जग दिसतं. पण माझं ऐश्वर्य आहे, माझ्या ऐश्वर्याच्या ठिकाणी तू बघतो. माझं योगाचं ऐश्वर्य आहे, ते माझंच रूप आहे. मग ते खोटं कसं? तुझ्या कल्पनेने तुला दिसतं ते तुझे कल्पनामय जगत आहे. पूर्वी मासिक होतं, फार सुंदर नाव होतं, चित्रमय जगत. हे जगत कसं आहे म्हणले, कोणतरी चित्र काढावं, चित्रमय जगत किंवा स्वप्नमय जगत. हा,
स्वप्नमय जगत. जगत म्हणजे स्वप्नमय आहे. स्वप्न जसं स्वप्नातून जागा झालं की ते स्वप्न कुठल्या कुठे जातं. म्हणून कल्पना शून्य आणि विचार शून्य अवस्थेत जगाचा अनुभव येत नाही. याला निर्विकल्प समाधी असं म्हणतात. आणि या जगातच ज्ञानी पुरुष राहतात आणि ते स्वतःला निर्विकल्प करून घेतात. त्यांच्या मनात काहीच कल्पना नाही, वासना नाही, कामना नाही. म्हणून सांगतात ना, कामना नको, वासना नको, विचार नको. हे सर्व नष्ट झालं की आपोआप सर्व शून्य होईल आणि तुला निर्विकल्प समाधीचा अनुभव येईल. आणि ते निर्विकल्प स्वरूप म्हणजेच माझं स्वरूप. आणि म्हणून आत्मविद्या किंवा ज्ञान प्राप्ती करून घेणं हेच भगवंताचं योगैश्वर्य आहे. भगवंताचं योगैश्वर्य काय? अरे तू अज्ञानी आहे, तेव्हा तू सद्गुरूंच्या कडून आत्मविद्या प्राप्ती, आत्मविद्येची प्राप्ती कर, ज्ञान प्राप्ती करून घे. हेच तर भगवंताचं योगैश्वर्य. पश्चिमे योगमेश्वरम. भगवान काय सांगतात? न ते मस्तानी भूतानी. हे संसार गिंसार सोडे, माझ्या ठिकाणी नाही, कुठेच नाही. मग कुठे आहे तो? माझा योगाचा ऐश्वर्य बघ म्हणाले. ज्ञान हे माझं ऐश्वर्य आहे, विद्या आत्मविद्या ही माझा ऐश्वर्य आहे. आणि त्याच्या ठिकाणी तू म्हणले अज्ञानाने बघतो म्हणून तुला ते भासतो, म्हणून जगत भासतो. आता तू म्हणाले माझं योग ऐश्वर्य बघ, म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती करून घे, म्हणजे तुला हा संसार दिसणारच नाही. मग संसार दिसणारच नाही. मग काय दिसेल? तर म्हणजे त्या ज्ञानाने तुला सच्चिदानंद परमात्म्याचं ज्ञान होईल. यालाच ऐश्वर्य म्हणतात, योगैश्वर्य म्हणतात. तेव्हा पश्चिमी योगमेश्वरम असं भगवान सांगतात. हे ऐश्वर्य प्राप्त झाल्यावर अज्ञान मायेचा अंत होईल. अज्ञान माया म्हणजे जीवाचं दारिद्र्य. ज्ञान प्राप्त होणार म्हणजे भगवंताचं योगैश्वर्य. म्हणून महाराज म्हणायचे, अरे यांना काही बाहेरचं काय ऐश्वर्य यांच्याकडे एवढं नसेल म्हणले. तसं काय यांच्याकडे ऐश्वर्य नाही असं नाही. यश संसारिक ऐश्वर्य आहे, पैसा आहे, सगळे. पण योगैश्वर्य यांच्याकडे एवढं आहे भगवंताचं. ज्ञानरूपी ऐश्वर्य एवढं आहे. त्याच्या पुढे म्हणलं ते खोटं संसारिक ऐश्वर्य, अज्ञान, अहंकार, विकार, कामना, वासना, हे जे आहे म्हणाले, याचं काय म्हणले त्याचे पुढे मात्र ते भगवंताचं योग ऐश्वर्य म्हणजे त्याचं ज्ञान स्वरूप यांच्या ठिकाणी असं महाराज. तेव्हा म्हणले भगवंत अर्जुनाला सांगतात, तू माझं हे ज्ञानाचं ऐश्वर्य बघ, योगैश्वर्य बघ, हे बघत राहा. म्हणजे अज्ञानयुक्त कल्पनेनी या जगाकडे न बघता माझ्या ज्ञानयुक्त ऐश्वर्याने, भगवंताचं ऐश्वर्य आहे ज्ञानयुक्त, या जगताकडे बघ. म्हणजे हे जग तुला माझं योगैश्वर्यच आहे असा अनुभव येईल. त्याच्यानंतर भगवान या श्लोकामध्ये सांगतात, भूत भृन्नच भूतस्तु ममात्मा भूत भावना. सर्व भूत मात्र आणि त्यांना उत्पन्न करणारा, त्यांचं भरण पोषण करणारा आणि सर्व भूतांच्या ठिकाणी राहणारा असा तो आत्मा. पण तो मी नाही म्हणा. तो मी नाही. भगवान सांगतात तो मी नव्हेच. तर मागे नाटक आलं होतं. अरे सगळं तो करतो, सगळं करताना ते तो दिसतो, सगळं तूच केलेलं आहे, पण तो म्हणतो नाही तो मी नव्हे. ते जे केलंय ते बरोबर आहे, तिथे अमुक अमुक त्या वेळी ती गोष्ट झाली हे मी मान्य करतो. अमुक वेळी अमुक गोष्ट झाली, अमुक वेळी अमुक गोष्ट झाली, कोणीतरी ती केली, पण शेवटी ते कोण ते करणारा तो मी नव्हे असं. तुझं भगवान म्हणतो बरोबर आहे, संसार आहे, जगत आहे, सगळं काही तुला अनुभव आहे, बरोबर आहे, पण तो मी नव्हे, ते माझ्या ठिकाणी नाही. आम्ही एका आमच्या मित्राकडे गेलो होतो, ते संपूर्ण नास्तिक होते, पण सांगितलं ना स्वभावाने खूपच प्रेमळ आणि हिंदीचे मोठे गाडे साहित्यिक होते, साहित्यकार. तेव्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा आम्ही बघितलं की मोठे लाकडी मंदिर, असं पूजास्थान त्यांनी ठेवलं आणि बरोबर त्यात मूर्ती ठेवल्या होत्या निरनिराळ्या आणि त्यांची पूजा केली होती आणि उदबत्ती अगरबत्ती वगैरे लावलेली होती, तीर्थप्रसाद, धूप दीप सगळं ठेवलं, नैवेद्य ठेवलं. आम्ही थोडा वेळ बघतच राहिलो. ते आमच्याकडे बघत होते आणि मग ते हसले आणि ते म्हणाले की हे जे सगळं तुम्हाला दिसतंय म्हणले, तुम्हाला असं वाटेल की मी नास्तिकाचा आस्तिक झालो, तर तसं काही नाही म्हणाले.
हे सर्व म्हणले आमचे पत्नीचं हे आहे. आणि पत्नीवर प्रेम असल्यामुळे तिने ती जे जे काही करेल त्याला आमची सहमती असते. आम्ही जरी करत नसलो तर ते तिच्या आनंदासाठी तिच्या प्रेमासाठी आम्ही करतो. तेव्हा नास्तिक म्हणजे कोणी काय त्याच्या ठिकाणी प्रेम नसतं असं नाही म्हणले. आम्ही त्याचा अनुभव घेतलाय. नास्तिकाच्या ठिकाणी उलट जास्त प्रेम असतं. कारण त्याला संसार खोटा वाटतो, खरं वाटतं. त्याच्यामुळे संसारातल्या व्यक्ती एवढ्या खऱ्या वाटतात, एवढं त्यांना एवढं त्याचे आसक्ती असते की त्याला त्यांच्यावर प्रेम असतं. तेव्हा ते म्हणले माझं नाही म्हणलं, मी त्याच्यापासून पूर्ण अलिप्त आहे. नचमस्ता आणि भूतानी हे दिसतंय तुम्हाला. तसं भगवान सांगतात की सृष्टी उत्पन्न झालेली तुम्हाला दिसते. भूतमात्राचं भरण पोषण भूत भृन्न तो मी नाही म्हणलं. भूतमात्राचं भरण पोषण करणारा परमेश्वर आहे असं बोललं जातं म्हणले, पण तसं काही नाही. हे सर्व माझ्या प्रकृतीने, माझी पत्नी आहे म्हणले प्रकृती, तिने सगळं केलंय. तर मी कौतुकाने बघतो म्हणले तिच्याकडे, तिच्यावर माझं प्रेम आहे, पण माझ्या ठिकाणी नाही म्हणले. मी त्याच्यापासून अलिप्त आहे. प्रकृती माझी पत्नी आहे, ती माया माझी पत्नी असल्यामुळे, माझं अर्धांग असल्यामुळे ती काय खेळ करते मी आनंदाने बघतो म्हणले त्याच्याकडे, पण मी त्याच्यात नाही आणि ते माझ्यात नाही. तेव्हा या खेळात माझा काही सहभाग नाही म्हणत. या प्रकृतीच्या खेळापासून मी अलिप्त आहे. आणि ही ज्ञानी पुरुषाची अवस्था असते. ही प्रकृतीचा खेळ बघत असतात. जसं श्रीहरी त्या प्रकृतीचा खेळ बघतो, तो बघत नाही असं नाही, पण त्याचा अनुभव काय ते माझ्यात नाही काही. म्हणून आमच्या एक बाई म्हणायच्या अध्यात्म म्हणले, अध्यात्माचा अर्थ माझा दृष्टीने असा आहे म्हणले, तेही नास्तिक सारख्याच होत्या. सारख्या म्हणजे नास्तिकच जवळपास. ते म्हणले आम्ही काय अध्यात्म नाही मध्यात नाही. काय हो तुम्ही ऐकता का प्रवचन वगैरे यांचं निरूपण? नाही म्हणलं आम्ही अध्यात्म नाही मध्यात नाही. म्हणजे अध्यात्म म्हणजे अध्यात्म नाही आणि मध्यात नाही काय. पण ते आम्हाला त्यांना आमचं कौतुक होतं. मला म्हणा असे वाटत त्यांना कौतुक होतं. इंग्लिशच्या प्रोफेसर म्हणजे आर्टिकल, मला त्याचं कौतुक आहे म्हणे. पण म्हणले मला मी अध्यात्म मध्यात नाही म्हणत, अध्यात्मात मी नाही म्हणा. म्हणलं ठीक आहे चालेल, पण म्हणले मी करतो तर तुम्हाला, हा मला खूप आवडतं म्हणलं, तुम्ही करताना ते मला आवडतं. तेव्हा ते माझ्या योगमायेचं ऐश्वर्य आहे म्हणा, ते मी बघतो. ही योगमाया. तसे एखादी पत्नीच्या अंगावर अनेक अलंकार तिने घातले, चांगली साडी नेसली, गजरा घातला आणि दिसायला सुंदर आहे, वा वा. पतीला असा आनंद होतो, वा वा. त्याच्या अंगावर काही त्यांनी अलंकार घातले नाही, काही अंगठ्या घातल्या नाही, काही सोन्याचे दागिने घातले नाही, त्याला ते घालायचं नाहीये. पण पत्नीच्या अंगावर ते दागिने बघितल्यावर त्याला एकदम आनंद होतो, वा 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 वा. ऐश्वर्य म्हणजे हे ऐश्वर्य त्याच असतं. हे ऐश्वर्य त्याच असतं. बघा म्हणले माझं माझं ऐश्वर्य बघा. तसं भगवान श्रीहरी म्हणले माझ्या महामायेचं ते ऐश्वर्य बघा, योग ऐश्वर्य. पण विद्येच्या डोळ्याने बघा. काय अविद्येच्या डोळ्याने बघू नका, तुम्हाला ते ऐश्वर्य दिसणार नाही. आणि म्हणून भगवान सांगतात नचमस्तानि भूतानि पश्य मे योगमेश्वर भूत भृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः भूतानि पश्य मे योगमेश्वरम भूत भृन्नच भूतस्थो ममात्मा भूतभावनः. पण हे याचा तुम्हाला अनुभव कधी येईल की ज्ञान प्राप्त करून घ्या तर आनंद होईल याचा, नाही तर दुःख होईल. नाही तर सर्व दुःखच दुःख आहे. हे खोटं असलं तरी दुःख आहे म्हणजे हे खोटं आहे, पण दुःख आहे. म्हणून तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या, म्हणजे खोटं कसं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि तरी त्याचा हे खोटं आहे, परंतु ते जे ज्ञान आहे म्हणले त्याचं, खोटं संसार गेला तरी ज्ञान शिल्लक राहिलं म्हण. त्या ज्ञानाचा तुम्हाला आनंद होईल, त्या ज्ञानाचा आनंद आहे. कारण सच्चित आनंद, संसार जाईल याला पण ज्ञान राहील. आणि ज्ञान म्हणजे सच्चित अवस्था. सत म्हणजे परमात्मा अस्तित्व, आणि चित म्हणजे ज्ञान. ज्ञान राहिल्यामुळे काय होईल, तुम्हाला आनंद होईल. तेव्हा हे ज्ञान खूप महत्वाचं आहे. म्हणजे म्हणून सद्गुरूंना शरण जाऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या असं भगवान सांगतात. आणि हे ज्ञान म्हणजेच माझं योगाचं ऐश्वर्य आहे. पश्य मे योगमैश्वरम.
असं भगवान सांगतात. नचमस्तानी भूतानी पश्चिमी योगमेश्वरम भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावना. तेव्हा आज एवढं सांगून पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.